वहिनी, काय? आज डिनरला काय मेनू सांगू? काहीतरी सिंपलच सांगूयात. एजे आणि किशोर क्लायंट मीटिंग मध्ये आहेत, सो डिनरला येणार नाहीये. तू एकदा प्रमोदला पण विचार. हो चालेल बहिणी. मी आहे चल. सरू, हे जे लेट येणार आहेत. मग येऊ देत ना, त्यात काय एवढं? सरू, प्लॅन नंबर 2 विसरलीस का? ओ हा हा हा. लीला लीला चल. चला चला चला. वहिनी, तुम्हाला माहितीये का, आज ना मी आणि बेबीने रूम मध्येच डिनरचा प्लॅन केलाय. आणि मी तर विचार करते कॅन्डल लाईट डिनर करू. वाव, मी आणि प्रमोदने सुद्धा मूवी नाईट प्लॅन केली आहे. काय सांगताय? हो, आजकाल ते खूप बिझी असतात ना, मग आम्हाला क्वालिटी टाइम स्पेंडच करता येत नाही. म्हणून आज आम्ही खूप वेळ घालवणार आहोत एकत्र. नाईस नाईस वहिनी. तुम्हाला माहितीये माझी मैत्रीण काय म्हणते? माझी मैत्रीण म्हणते की लग्न जर असं फॉर एव्हर न्यू राहायला हवं ना, तर असे छोटे छोटे रोमॅन्टिक प्लॅन्स केले पाहिजे. बरोबर बोलली ती. असं सरप्राइजेस देऊन, नवऱ्याला वेळ देऊन प्रेम वाढतं. खरंय खरंय. लीला, ये ना, ये ये. ये इथे. एजे पण मला सरप्राईज देतात. आम्ही बाहेर फिरायला पण जातो. मी त्यांना सगळं सांगते माझ्या मनातलं. अजून काय करायला हवं? अगं, मग तू एजंटना सरप्राईज दे ना. हा, ते बिचारे एवढे थकून भागून येतात, आल्यावरती पण केवढं काम करतात. तू ना असं काहीतरी कर ज्याच्यामुळे त्यांना रिलॅक्स्ड वाटेल. हा लीला, तू ना एक काम कर. एजे आता घरी येतील ना, तेव्हा सतत त्यांच्या आजूबाजूला फिरत राहा आणि छान त्यांच्याशी गोड गोड गप्पा मार. तुम्ही दोघं छान रोमॅन्टिक फिल्म बघा. लीला, कोणाला सांगू नकोस हा. पण तुला माहितीये, मी आणि बेबी ना कधी कधी रूम मध्ये आम्ही रोमॅन्टिक गाणी लावतो आणि आम्ही रोमॅन्टिक डान्स पण करतो. हे बघ असा. असंच तू पण करा. हो, प्रमोद आले ना की मी दार लॉक करून घेते आणि मी त्यांना सांगते की आता मी तुम्हाला कुठे जाऊच देणार नाही. ठीक आहे, मग आता मी पण असंच काहीतरी करते. हा, मी येते. हा. सरू, लीलाचं आज काही खरं नाही. खरंच लक्ष्मी मॅडम आणि सरस्वती मॅडम तशा चांगल्या आहेत. मला किती मदत करतायत एजंटच्या जवळ येण्यासाठी. कॅन्डल्स, आता रूम फ्रेशनर. खरंच सरस्वती मॅडमनी छान आयडिया दिली रूम फ्रेशनरची. वाह वाह. आता लक्ष्मी मॅडमनी सांगितलं होतं ना रूम लॉक करायची. एजे येऊच शकणार रे. झालं. येस. आता एजेना बाहेर जाताच येणार नाही. आता मी आणि एजे मस्त एकत्र वेळ घालवू. पण मी फिल्म कुठली बघ? अरे चावी. बापरे, याची चावी. याची आले तर चावीच का तर बाहेर कसं जाणार? एजेला कळलं ते एजे ओरडते सा. लीला, हा, काय चाललंय? कुठे काय? काही नाही, ते काय नाही, काही नाही. हे सगळं काय, कॅन्डल्स वगैरे? असंच ॲम्बियन्स.
छान वाटतंय ना कॅन्डल्सनी? आवडलं? एजे, कुठे चाललात आत्ता? काम करायला. हो तुम्ही दिवसभर किती काम करता, थकला असाल. थोडा आराम करा ना आता. मला इम्पॉर्टंट काम आहे, करावं लागेल. आईजी, बाहेर कशाला जाताय? इथेच करा. बघा मी रूम किती छान सजवलीये. मला स्टडी मध्ये बसून काम करायचंय. डू हॅव अ प्रॉब्लेम? ठीक आहे. दार का लॉक्ड है? She was scared. She thought he will kill her. He was looking at her in anger. She didn't know what to do. So she started running. She kept on running. She jumped out of the window. लीला, She thought that he will kill her. So she started praying to the. लीला, हा माझ्याशी बोलतायत ते मी वाचत होते. सॉरी, काय झालं? दार लॉक तू केलेस का? लीला, प्लीज डोंट ऍक्ट स्मार्ट. मी तुला काहीतरी विचारतो. दार लॉक तू केलेस? ते आय एम आस्किंग यू समथिंग दो. दार तू लावलेस का लीला? बोल. स्पीक. ते चुकून झालं माझ्याकडनं दार लॉक. मी चिडला नाही. चावी. चावी कीज. कम ऑन, हरी. लीला, चावी. बेडच्या खाली आहे. व्हॉट? बेड खाली चावी काय करतीये? चुकून गेली. ओ माय गॉड. पहिले म्हणजे तू तो डोर लॉक केलास का? आता लॉक केला तर केला. चावी बेडच्या खाली टाकायची काय गरज होती? नाही, मी काही मुद्दामून नाही केलं. म्हणजे मी दार मुद्दामूनच लॉक केलं, पण मी चावी काही मुद्दामून नाही टाकली. हा, एक्झॅक्टली डोर लॉक का केलंस लीला तू? कारण मला तुमच्या बरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करायचा होता ना. क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आणि डोर लॉक करायचा काय संबंध आहे लीला? म्हणजे दार लॉक केल्यावर तुम्ही बाहेर जाऊच शकला नसतात. इथेच अडकला असतात ना माझ्या बरोबर. मग क्वालिटी टाइम. कंपल्सरी दार लॉक करून तुला माझ्यावर टाइम स्पेंड करायचं होतं. कसं? म्हणजे गप्पा मारल्या असत्या किंवा एखादी फिल्म बघितली असती. ओके, म्हणून या कॅन्डल्स आणि ॲम्बियन्स. लीला, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर करण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. आणि या सगळ्यामध्ये ती चावी बेड खाली कशी गेली? म्हटलं ना, मी खरंच मुद्दाम नाही केलं. ते चुकून. मी सांगते बघा काय झालं की मी इकडे आले, ही चावी लॉक केली आणि मग मला खूप आनंद झाला होता ना, तर मी अशी ती उडवत अशी येत होती आणि ती खाली पडली आणि मग मी उचलायला गेले तर पाय लागला आणि ती आत गेली. एक मिनिट. डू यू इवन हिअर युअरसेल्फ? तू ऐकतेस ते काय बोलतेस? हा नीला, दिस इज कम्प्लिटली नॉनसेन्स. सारखं काय नॉनसेन्स नॉनसेन्स. नाही, तुम्हाला राग आलाय म्हणजे आता काय काही बोलणार का तुम्ही मला? आणि मला सांगा, तुम्ही काय कधीच रूम लॉक केली नाहीये का? की कधीच अशी चावी हवेत उडवली नाहीये? की कधीच तुमचा पाय लागून एखादी वस्तू कुठेतरी गेली नाहीये? हा, सॉरी.
मी या सगळ्या गोष्टी केल्या जरी असतील पण तुझ्या या सिक्वेन्स प्रमाणे कधीच केल्या नाही. हरकत नाही, पण मी केलंय. तुझी हरकत नसेल तरी माझी हरकत आहे लीला. तर या बेड खालची चावी कशी काढायची? का सदैव आपण याच खोलीत लॉक राहणार आहोत? जे ह्यात काय एवढं, आपल्याला ना फक्त एक काठी हवी. मी लगेच 2 मिनिटात काढून देईन तुम्हाला चावी. आणि ही काठी कुठनं आणणार आहोत? हे जे आपल्या ह्या घरात कपडे वाळत घालायला वगैरे काठी वापरत असतील ना, ती आणूया. जहागीरदारांकडे कपडे वाळत घालायला काठी वापरत नाहीत लीला. हे तुला आतापर्यंत माहीत झालंच असेल. नाही बरोबर आहे. आणि म्हणजे आमच्याकडे काठीच वापरायचे, पण ती काठी आम्ही अंगणात ठेवायचो, खोलीत नाही. हे काम करू ना, झाडू पण चालेल. झाडू असलं तरी आपलं काम होईल. काय लीला, या घरात झाडू असला तरी रूम मध्ये नाहीये. मग आता चावी कशी काढायची? तेच तर तुला विचारतो, चावी कशी काढायची लीला? एजे का कॉल करते? हा एजे. दुर्गा, तुझ्याकडे आमच्या रूमची एक्स्ट्रा चावी आहे का? एक्स्ट्रा मे बी, पण चेक करावं लागेल. चेक कर आणि लगेच माझ्या रूमच्या पाशी आहे. ओके ओके, आणते. लीला, तुझ्यामुळे माझ्या घरच्यांसमोर मला एम्बॅरेस फील होतंय. तू काय करत असते का दरवेळेला असं? किती ओरडताय? चुकून झालं ना. चुकून? तुझ्याच कडनं अशा चुकून चुका कशा होतात लीला दरवेळा? एजे, एजे, मी चाव्यांचा बंच आणलाय, पण उघडता का जरा? दुर्गा, रूमच्या दरवाजाची चावी हरवलेली आहे म्हणून तुला बोलावलं इथे दरवाजा उघडायला. काय? लॉक कस? एजे, यात तुमच्या रूमची चावी नाहीये. काय काय झालंय? मग चावी आहे कुठे? काय? एजे, मला आवाज येत नाहीये. बंच आणलाय, यात तुमच्या रूमची चावी नाही. आय एम सो सॉरी, मला आवाज येत नाहीये तुमचा. एजे म्हणताय चावी आहे कुठे? ओ सॉरी सॉरी, ते ऐकू नव्हतं जात. अशी काय करते? हा एजे, काय चाललंय मला काही कळत नाहीये. लॉक कसं झालं? दुर्गा, हे बघ, काही करून आमच्या रूमचा दरवाजा उघड क्विकली. हो हो, मी करते काहीतरी. मी किशोरना उठवते. थांबा. नाही, घरच्या कोणालाही सांगू नको काही. इट्स व्हेरी एम्बॅरेसिंग. काय एजे, काय झालं? ओ, आय अंडरस्टँड. सॉरी, आय वोंट डू दॅट. मीच काहीतरी करते. तुम्ही शांत व्हा प्लीज, काम डाऊन. मी काहीतरी करते. हा, 1 मिनिट, मी आलेच. काय झालं दुर्गा वहिनी? तुमचा फोनवर बोलण्याचा आवाज ऐकू आला म्हणून आले. सांगा ना, काय झालं? काही नाही. इथे का थांबलाय? चाव्यांचा आवाज. एजे रूम मध्ये लॉक झाल्यात का? हळू बोल लक्ष्मी. लीला घरात असताना अजून काय होणार? नुसतं गोंधळ घालते. वहिनी, काय झालं? तुम्ही अजून झोपला नाही? एजे रूम मध्ये लॉक झालेत. अय्या, हळू हळू, दोघी हळू प्लीज. हो, एजंटचा डोर लॉक झालाय. मी करतेय काहीतरी. बोलू नका प्लीज. एजे, मी आलेच. हा, लगेच येते. डोंट वरी, आय डू समथिंग. तुम्ही दोघे जा झोपायला. इथे थांबू नका, मी करतेय काहीतरी. हो, जा. हो हो. हे सगळं तुझ्यामुळे होते लीला. तुझ्यामुळे मी माझ्या सुनेला इतक्या रात्री की मेकर शोधायला लावतोय. लीला, मला तू प्रॉमिस कर, तू परत असा मूर्खपणा करणार नाहीस.
हे जे मी मुद्दाम कुठे केलं? प्रॉमिस लीला. प्रॉमिस परत नाही करणार असं. You better not. कुठे अडकलोय मी? सॉरी एजे, मी खोटं बोलले, पण माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि प्रेम मिळवायला छोटंसं खोटं चालतं. काय करू मी आता? एजे खूप चिडलेत माझ्यावर. कशी समजूत काढू त्यांची? लीला, 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 हा काय ग? कुठे हरवलीयस? वहिनी ती काही हरवली नाहीये, ती प्रेमात बुडालीये. रूप, सध्या ती प्रेमात बुडतीये, मी नाही. हा, सॉरी सॉरी. मी प्रेमात बुडून काय उपयोग आहे? एजे खूप चिडले माझ्यावर. अगं मग त्यात काय झालं? नवरा बायकोंमध्ये छोटी मोठी भांडणं होतच असतात. मी आणि प्रमोद तर किती वेळा भांडतो. हा वहिनी, मी पण भांडते तशी बेबी सोबत. आम्ही आता सकाळीच भांडलोय आज. मग भांडण मिटवायला काय करता तुम्ही? मी तर बेबीला जाऊन सरळ हग करते आणि मग मिटवतो आम्ही भांडण. एजेंना हग? नाही, ते खूप चिडतील. बॅड आयडिया. नेक्स्ट. नेक्स्ट काही नाही, बेबी मला चॉकलेट देतो आणि स्वतः सॉरी पण म्हणतो. एजे मला शक्यच नाहीये. बॅड आयडिया. नेक्स्ट. नेक्स्ट सांगते ना, माझ्याकडे खूप आयडिया आहेत. सरू, राहू दे, इट्स ओके. हे बघ, नवरा बायकोचं नातं असं ताणायचं नाही. हा, पटकन कोणीतरी माघार घ्यायची आणि सॉरी म्हणायचं, म्हणजे सगळं ओके होतं. म्हणजे आता मला भांडण मिटवायला रात्रीपर्यंत वाट बघावी लागणार? नाही, तू आताही सॉरी म्हणूच शकतेस. नाही, एजेंना ऑफिसमध्ये असताना कॉल केल्यावर काय होतं ना ते बघितलंय मी. कॉल नाही. तू कॉल करून सॉरी म्हणणार होतीस त्यांना? लीला, काहीतरी इनोव्हेटिव्ह विचार कर. काय इनोव्हेटिव्ह? आता काय पत्र लिहू का? तू पत्र लिही, चांगली आयडिया आहे. आपण एक काम करूया, पत्र घेऊन अंगणात जाऊया, कबूतर आणूया, कबुतराला ते पत्र देऊया आणि आपण गाणं म्हणूया. कबूतर जा जा जा, कबूतर जा जा. कळलं ना? हा, चांगली आयडिया. म्हणजे तिला आयडिया सुचेल. हा, चालेल चालेल चालेल. चल. तशी सरूची आयडिया काही वाईट नाहीये. म्हणजे तुला एजंट समोर बोलायला जर भीती वाटत असेल तर तू लिहून भावना व्यक्त करूच शकतेस. विचार कर. मी खरंच असं काहीतरी करू का?